ना आम्ही हिशोब करतो ना, तुझे जे हिशोब येईन का नाही ते तुला भेटन ना. हा, विषय नाही त्याचा. पण तुम्ही लोक काळजी करू ना, दया अजून दया लय टाइम लागते. मला माहिती आहे ना, मावशी चक्की आहे अजून बराच टाइम आहे, 5-6 नंबर बाकी आहे. हो, पण जरासं लक्ष ठेव. कोणी आज भस्कन तिकडे दरवाजा लावून आहे ना, मग इकडून अंदरून. हा, तेच म्हणलं. तर आता हे पहा, हिशोब पहा, तुम्हाला सांगितलं ना मी, आता पूर्ण लिहिलेलं आहे वहीतनी. पण तुम्ही सांगा ना, बरोबर सांगा, समजून सांगा ना. असं पण मला ऐकवायला पाहिजे ना. हो सांगा जरा, ते कसं काय लिहिलं तुम्ही, कोणाला किती येऊ राहिले. हा, सांगूनच राहिलो ना. आता पहा, आता मारती आपला हिशोब कसा आहे, 6.5 लाख रुपये आहे आपल्यापाशी. हाय म्हणजे त्यातले काही गेले तर आता 6.5 मध्ये आपले किती हिशोब पडून राहिले, 5. 5 म्हणजे 13 म्हणजे 65, 1,30,000 रुपये सगळ्याला एकेकाला येते. तर आता 1,30,000 तुम्ही 30,000 दोघांनी नेलेले आहे, आपलं यानं झुमऱ्यानं आणि मारतीनं समजा. तर तुम्हाला दोघाले 1-1 लाख रुपये येईल. हो, 30-30 कटले तुमचे. त्याच्यानंतर भानुले पुरेच्या पुरे 1,30,000 त्याचे पुरे येईल. त्याच्यानंतर ते आपला लुटेऱ्या त्याला द्या लागते आपल्याला 1,30,000. आणि म्या समजा 50,000 सरपंचाला दिले आणि 25,000 म्या स्वतः उधारी भरली. तर 75 म्या खर्च केला, तर मला फक्त आता 55च घेणं बाकी आहे. 1,30,000. तर आता असा हिशोब मी बरोबर वहीतनी लिहून ठेवला. निळ्या थैलीचा हिशोब पूर्ण बिलकुल बागायदा लिहिलेला आहे. आता तुम्हाला सगळं जे तुम्हाला सांगितलं तेवढे पैसे मी तुम्हाला लवकर जातो काढून आणतो ना, आपापल्या हवाली करून देतो. त्या लुटेऱ्यानं फालतू हिसाब वाढायला का नाही होणार आहे तर किती नाही. मला शांतारा भाऊ, समजा हे लुटेरे आला नसता, किती आले असते आपल्या हिशावर मग. आता ते आला असता का नसता का ते जाऊ द्या ना. आता जे झालं ते झालं. आता जे आले हिशावर बस झालं ना, तेवढी बी समाधान मानायचं काय नाही. 1 लाख येऊ राहिला ना तुले बी. आता मी काय म्हणतो, आणू का मग मी, थांबता का तुम्ही इथं बरोबर. काढून घेऊन येतो. आणा लवकर आणा ना, ते फालतू झाबरे येतात अजून घोरवाचा ते आलेला आहे म्हणते ना गाडी घेऊन. आता घरी गेलं ते चहा पाणी होईन, इकडेच येते ते. जाते कुठे येते तुमच्याच घरी. म्हणूनच गडबड होय ना, म्हणून झुमऱ्या जाणं तू तिकडे थांबणार राजा. जा बरं लवकर, ते झाबऱ्या गिबऱ्या येईन बरं, जा तिथे थांब. आपले आपण घेऊ समजा, पण हे लुटेरीचे पैसे कसं काय करता म्हणला, त्याचे फोनावर फोन येऊ राहिले तुम्हाला. त्याचे पैसे कसे देता मग. त्याचाच प्रश्न बाकी आहे. आता त्याचे पैसे सलटाव कसे, त्याच्यापर्यंत कसे पोहोचायचे, पण हेच विचार करू राहिलो मी आता. हो, काय करा कसं करा. त्याचं बघ करा विचार तुम्ही. पहिले आमचे काढून आणा, आम्हाला इथून रवाना होऊ द्या. फालतू इतके मोठे लोक काय आले बा, शक्य लोक आले, आला लवकर काढून द्या त्याचं पाय नंतर. पहिले आपले वाटप करून देतो, तुम्ही इथून लवकर सटका. हो, चला आलोच मी. हे कसे काय इथे टपकलं बा रामपूर फाट्यावर. अरे का कुकडे गडबड काय म्हणलं हे, ओमनी गिमनी काय झालं. काय राजा, मोठा परेशान झालो मी. जाक नाही ना मापाशी. हे बा टायर खोल लागते म्हणजे पंक्चर झाला. हो तर आहे का हो तुमच्याजवळ. असं तर द्या ना राजा जाक. अरे जाक द्या ना, आपण का इथं का 2 घंटे बसावं का. नाही नाही भाऊ, आपल्यापाशी जाकच नाही. जाक नाही काय करता आता इंका आमचंच तर जुनीच आहे गाडी आमची बी. आमच्याकडे जाकच नाही. राजा मामी तू भिकारीच आहे का. भिकाऱ्यापाशी भिकारी गेला. बरं जाऊ दे जाऊ दे. जा बा तुम्ही, मी पाहतो एखादा आला तर. हो काय करता आता इथं. आता काय का पंक्चर गाडी चालवा, फालतू रिंग वाकली तर काय करता. काय करायचं जाऊ दे इथं बा, राहू दे पडू. कोणी काही हात नाही लावं. जा घराकडे एसटीत बसून. कुठं चोर खोपडीची आहे का ढोर खोपडीची आहे, जा आता. आता शेवटचं येईल तेच. मग आता आपण पाहतो एक खेप, जर कोणी भेटलं तर ठीक, नाही तर मग जय रामकृष्ण हरी. हो बरं बरं, या मग तुम्ही आता. या या लवकर या. नाही म्हणलं हे चकव्यासाठी आले होते वाटते ना. नाही हो म्हणलं मामा, तुमच्याकडे आलते वाटते ना, कधी लावायचे आमच्याकडे. हो मॅच निपटवलं ते. हो त्याच्या अंगात चकवा होता, ते काढला आणि बस झालं मोकळं तिकडं तिकडे.